नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. दार उघडताच लक्ष्मीचं पाऊल दिसलं, समृद्धीचं पहिलं पाऊल तुमच्या घरात. रेडी रांगोळीने सजवा तुमचं दार आणि सहज सुंदर आणि शुभ असं. सणासुदीचा काळ असो, गृहप्रवेश असो किंवा कोणताही शुभमुहूर्त, दारासमोर लक्ष्मी पाऊल ठेवणं समृद्धीचं स्वागत करणंच आहे. रंग भरायला वेळ नाही, डिझाईन जमत नाही, काळजी नको. आम्ही घेऊन आलोय रेडी रांगोळी लक्ष्मी पाऊल पॅचेस कसे बनवू शकता. नमस्कार मंडळी, एक नवीन आयडिया तुमच्यासाठी आज आम्ही घेऊन आलोय. अगदी तुम्हाला ह्याआधीही माहिती आहे, आपण एका पेनाने स्टिकर रांगोळी बनवण्याचे नवीन नवीन प्रयोग करत आहोत आणि त्याच प्रयोगामधला हा एक नवीन असा भाग. इथे मी A3 प्रिंटआउट डिझाईन घेतली आहे आणि त्यावर OHP शीट घेतली आहे 175 मायक्रॉनची A3मध्ये. आत्ताच आपण त्याला काय करून घ्यायचं आहे, फिक्स करून घ्यायचं आहे. नाहीतर नंतर काय होईल, प्रत्येक वेळेला तुमची डिझाईन अशी स्टेबल राहणार नाही, फिक्स राहणार नाही. डिझाईन फिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे कॅमलिनचा पेंट मार्कर, पर्मनंट मार्कर नाही पेंट मार्कर मेटल बॉडी हा वापरत आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, हा काहीसा असा दिसतो आणि त्याची इंक मस्त पडते. अगदी स्मूथ चालतो हा पेन. OHP शीटचं किती स्मूथ सरफेस, त्यावर तो पेन खूपच छान काम करतो. अगदी लाईन टू लाईन प्रेस करून घ्यायचं आहे. तुम्हाला गोल जमत नसेल तर काही ऑब्जेक्ट यूज करा, जसं की प्लेट किंवा दुसऱ्या काही ऑब्जेक्ट्स. मी इथे फ्री हँड सर्कल ड्रॉ करते आहे आणि बघा किती स्मूथली मी त्यावर माझा पेन फिरवत आहे, तरीही तो पेन चालतो. बऱ्याच मैत्रिणींची अशी कंप्लेंट आहे, इंक चालत नाही किंवा तो पडत नाही आहे. मे बी तो प्रोडक्ट डिफॉल्ट असू शकतो, पण इथे पहा, स्मूथनेस पहा, प्रेशर पहा. मी कुठेही प्रेशरने त्यावर दाब देत नाही आहे, अगदी व्यवस्थितरित्या पडत असतं. हे लक्ष्मी पाऊल पॅचेस तयार करत असताना ना कोणताही गोंधळ होत नाही, कोणतंही कौशल्य लागत नाही. फक्त आणि फक्त डिझाईन ट्रेस करा आणि हे स्टिकर बनवून रेडी करून घ्या. हे स्टिकर तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरता येतील. अगदी दारावरच काय, रांगोळी म्हणून सुद्धा वापरता येईल. अगदी पृष्ठभागावर म्हणजेच आपल्या कोणत्याही प्रकारच्या लादीवर कोणतेही कलरचं बॅकग्राऊंड टाका आणि ही रांगोळी स्टिकर त्यावर ठेवा. बघा ना, रांगोळीसारखा इफेक्ट येईल. आणि हे मी कोणत्याही लेवलला खोटं बोलत नाही आहे, तुम्ही हे करून पहा. मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा एक्सपेरिमेंट तुम्हाला करून दाखवला होता, वेगवेगळे पॅचेस टाकून दाखवले होते. पण ह्यामध्ये ना मी पॅचेस न टाकता बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला यामध्ये यूज करून दाखवल्या आहेत. पारंपरिक सौंदर्य आणि त्याचबरोबर आधुनिक सोय, नवविवाहित, गृहप्रवेश, दिवाळी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि अशा बऱ्याच कामासाठी आपण लक्ष्मी पाऊले ड्रॉ करत असतो. नवशिक्यांसाठी अगदी कोणताही अनुभव नसेल तरीसुद्धा त्यांना असे स्टिकर बनवता येतील. मंडळी काय बोलते, मैत्रिणींनो, सुरू करा आजच्या आज तुमचं असं काही नवीन नवीन गोष्टी बनवण्याची स्किल आणि डेव्हलप करा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही छान छान डिझाईन ट्रेस करून घेऊ शकता. आता इथे बघा ना, ट्रेस करून झालेली डिझाईन मी काढून घेतली आहे. त्याच्या बाहेरची मी क्रॉस डिझाईन ड्रॉ केली नाही आहे, कारण ती मला खूप ॲडिशनल वाटली. कट करून झाल्यानंतर किंवा ती कट करता येणार नाही म्हणून मी पर्पजली तिला ड्रॉ केलेलं नाही आहे. आता जर काढल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की इंक खूपच लाईट आली आहे, तर त्यावर तुम्ही पेनला थोडंसं फिरवून इंक डार्क करून घेऊ शकता. आता ही जी डिझाईन बनवून रेडी झाल्यानंतर सुंदर दिसते की नाही हे तुम्हीच मला सांगा. आणि हो, सुंदर दिसत असेल तर मनात कितीतरी उपयोग त्याचे येतात की नाही हे सुद्धा सांगा. आणि तुम्हाला माहितीच असेल, आपल्याकडे अगदी आपल्या प्रत्येकांच्या संस्कृतीमध्ये दारासमोर लक्ष्मी पाऊल म्हणजे शुभतेचं प्रतीक. मग वाट कशाला बघता, चला तर यंदा प्रत्येक शुभ दिवशी अगदी लक्ष्मीपूजन, अगदी गौरी ज्या दिवशी येतात, गौरी पूजनच्या दिवशी अशी वेगवेगळ्या आयडीची रांगोळी नक्कीच बनवून ठेवू शकता.
आता इथे पहा, मी लाईन टू लाईन कट करण्याची सुद्धा स्किल तुम्हाला इथे दाखवू इच्छिते. आता प्रत्येक कर्व आणि प्रत्येक टर्नला मी माझी सीझर बघा कशा रीतीने टर्न करत आहे आणि कुठेही त्या सीझरचे कट्समध्ये कुठेही तिथे टोक येत नाही आहे किंवा असे जसे झिगझॅग कट्स नाही येत आहेत. तुमची कटिंग इथे शार्प लागेल थोडीशी. पेपरवर अशी कटिंग जर तुम्ही करत असाल शार्प तर नक्कीच जमेल. आता इथे पहा, मी जिथे कर्व टू कर्व कट करून घेतली आहे ना तिथे बघा, म्हणजेच ही लाईन तुम्ही जवळून बघा किती सुंदर दिसते. ही लाईन बघा कट टू कट नाही केलेली आहे, नुसती अशीच वरच्यावर कट करून घेतली आहे. पण ही लाईन बघा अगदी कर्व कट करून घेतलेली आहे आणि म्हणूनच ती इतकी सुंदर दिसत आहे. म्हणूनच मी मैत्रिणी सांगते, कटिंग तुमची एकदम शार्प ठेवा. अगदी लाईन टू लाईन कट करायला शिका OHPशील आणि एकदा का ह्या छोट्या छोट्या स्किल तुम्ही शिकलात ना की तुम्हालाही अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स नक्की शिकवता येतील. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे ना, व्हिडिओ चालू असताना बऱ्याच वेळेला मला ही फालतूची बडबड करावी लागती आहे, कारण एकूण एक शब्द मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे, एकूण एक स्टेप्स मला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. आता बरेच जण कमेंट्स करत असतात की खूप फालतूची बडबड आहे, खूप ओव्हर टॉकेटिव्ह आहे, खूप जास्त बडबडत असता. पण काय करणार ना, हा पर्पजफुली लावून घेतलेला छंद आहे. म्हणजे अगदीच जर मला आपल्याला ना आपली गोष्ट जेव्हा एखाद्यापर्यंत पोचवायची असते, अगदी आतून आपण आवाज काढून त्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो, पण आपल्याला असं दिसतं आहे की नाही पोचत आहे, अजून मला काही एफर्ट टाकावे लागतील, तर ते नक्कीच माझ्या व्हिडिओतून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओतून ते दिसतील. आणि जोपर्यंत माझ्या मैत्रिणींपैकी काही मैत्रिणी ज्या शिकून काही आपल्या स्वतःच्या काही रांगोळीज बनवून अशा वेगवेगळ्या डिझाईन्स कॉन्फिडेंटली बनवू शकतील ना, तिथे माझा प्रयत्न सफल झाला असं मी समजेल. सो इथे प्रत्येक डिझाईनला म्हणजे एकदा का तुमची डिझाईन ट्रेस करून झाली की तुम्ही लगेच तिला कट करून घ्या. ही डिझाईन साधारणतः मी 2 मिनटात ट्रेस केली आहे. विश्वास बसायला तर हवाच तुम्हाला, कारण आपण ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्या मोठ्या डिझाईन ट्रेस केलेल्या आहेत 5-6 मिनटात. तर ही तर डिझाईन फारच छोटी आहे. पहा, कट करून झाल्यानंतर ही डिझाईन चारही बाजूने किती सुंदर दिसत आहे. आता नवीन ट्रिक तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. सेलो टेपचे इतके छोटे छोटे कट्स मी करून घेतलेत. अगदी बड्डे गिफ्टला जेव्हा आपण ते स्टिकर लावतो बघा नाव लिहिण्यासाठी, ते स्टिकर मी आतल्या साईडला लावून घेतलं आहे आणि अगदी उलट्या साईडला मी इथे खाली स्टिक करून घेत आहे. आपली रांगोळी ना हलणार आहे ना कुठे मूव्ह होणार आहे. तुम्ही किती उचलायचा प्रयत्न करा, ती रांगोळी उचलली जाणार नाही, कारण तर तुम्हाला माहिती आहे. पण त्याला पीस ऑफ सेलो टेपने स्टिक करून घेतलं आहे. ही रांगोळी फक्त काही फ्लोअरवर काढण्यासाठी नाही, भिंतीवर सुद्धा अशा प्रकारे तुम्ही सजवू शकता. अरे भिंतीवर का, डोअरवर सुद्धा. ऑलरेडी आमच्या डोअरवर खूप सारे स्टिकर्स आहेत, पण हे स्टिकर मी तुम्हाला स्टिक करून दाखवायचं होतं म्हणून लावलं आहे. आणि फ्लोरिंगवर तर कमालीचं सुंदर दिसतं. तुम्हाला आमची ही आयडिया कशी वाटली, आमचा हा प्रयत्न कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की सांगा. आणि रांगोळी आवडली असेल, डिझाईन आवडली असेल आणि डिझाईन हवी असेल तर आम्हाला DM करा WhatsApp ग्रुप थ्रू. धन्यवाद.